याची राजकीय किंमत जरी मोजावं लागली तरी माझी तयारी आहे। कोण नाराज होत असेल मी सहन करायला तयार आहे। पण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला काही निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी हे आम्ही आता हे करावंच लागेल। या पद्धतीचं काम आपल्याला चालू करावंच लागेल। आपण जर हे केलं नाही तर भविष्यातल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही। आज संगमनेर नगरपालिकेच्या आपली जी निवडणूक मागच्या काळात मागच्या महिन्यामध्ये पार पडली, या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संगमनेरकरांनी संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड अशा मतांनी विजयी केलं आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली यांना देखील पुढे आता या ना, त्या खुर्च्या इकडे घे सरोजिनी, असं कर, असं हा नाही असं कर, असं पॅक करून टाक, त्यांना घे, बोलो या आता या। तर त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी साथ दिली आणि नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मैथिली देखील मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आल्या। सर्वप्रथम मी संगमनेर सेवा समितीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार या निमित्ताने मानतो। एक मोठी संधी काम करण्याची आपण या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना दिली आणि आपण कायम जर राजकारणाचा, आपल्या संगमनेर तालुक्याच्या राजकारणाचा जर आपण भाग पाहिला, संस्कृती जर पाहिली, तर आपलं राजकारण हे निवडणुकीपुरतं राजकारण असतं। निवडणूक झाल्यानंतर मात्र कोण आपल्या बरोबर होता आणि कोण नव्हता याचा विचार आपण कधी करत नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने जी जबाबदारी आपल्याला मिळालेली ती पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं असतं। आणि म्हणून त्या जबाबदारीचा भाग म्हणून मागच्या 1 महिन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या कामाची सुरुवात ही संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आपण चालू केली आणि संगमनेर नगरपालिकेच्या अनेक बैठका मागच्या 1 महिन्यामध्ये पार पडल्या। आज पण सकाळी संगमनेर नगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना बोलून त्यांची पण बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि उद्देश हाच आहे की शेवटी कुठलाही निर्णय घेत असताना, कुठलाही अंमलबजावणी करत असताना एक संगमनेरकर म्हणून आपण सगळेजण पहिले तर एकत्र असलं पाहिजे। या उद्देशाने आपल्याला आज सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। शेवटी लोकशाहीमध्ये आपण पाहतो की मतदान आपण करतो, माणूस निवडून देतो आणि निवडून दिल्यानंतर त्याला प्रश्न विचारायला डायरेक्ट आपण 5 वर्षांनीच जातो। मधल्या काळामध्ये काय चाललंय, तो काय करतोय ते माहित नाही आणि आपलं काय चाललंय हे कोणालाच माहिती नाही। आणि म्हणून मी एक प्रयत्न कायम, मी विधान परिषदेला निवडून आल्यावर देखील तो प्रयत्न केला होता की दरवर्षी आपण जे आहे ते फॅन बंद कर रे, दरवर्षी हा प्रयत्न आपण करतो की काय काय काम आपण केले ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो। तर आपण सगळेजण संगमनेरकर आहोत, आपल्या सगळ्यांना संगमनेर विषयी प्रचंड प्रेम आहे। मी काल रघुवीर खेडकरांच्या सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करताना एक गोष्ट बोललो की रस्त्याने आपण पुन्हा, मुंबई किंवा कुठेही परदेशात जरी असलो आणि रस्त्याने चालता चालता नुसतं संगमनेर नाव जरी कानावर पडलं आपल्याला शेजारच्यांच्या बोलतानाच, तरी आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना येते, अरे बापरे काय चाललंय, काय संगमनेर नाव का घेतलंय नी, एक भावना आपल्या मनामध्ये येते ना, आपलं लगेच एक व्हायब्रेशन जे असतात शरीरामध्ये। आता निराळी सरित बसलेले आहेत, अनेक लोक तज्ञ माणसं आहेत, शरीरामध्ये आपण म्हणत असतो की व्हायब्रेशन्स असतात सगळ्या पूर्ण बॉडीमध्ये।
आणि संगमनेर नाव आलं की ते व्हायब्रेशन एकदम आपले जागरूक होतात. आपल्याला असं वाटतं की आता काय इतकं प्रेम आपलं या मातीवर आणि या गावावर आहे. आणि म्हणूनच हे सगळं करत असताना काही गोष्टी ज्या आहेत ज्याची अपेक्षा या संगमनेरकरांना आमच्याकडून आहे याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच आपण वाचलं असेल की संगमनेरच्या भविष्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आता हे करावंच लागेल. कारण कोणत्याही शहरासाठी नगरपालिकेसाठी 4-5 प्रकारचे लोक भागीदार असतात. एक म्हणजे नागरिक असतात, 2 म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी असतात, 3 म्हणजे नगरसेवक आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात, 4 म्हणजे या नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा बाकी विविध प्रकारचे ठेकेदार असतात ते असतात. हे सगळेजण नगरपालिकेच्या कामातले भागीदार असतात. आणि हे सगळ्या भागीदारांनी जर एकत्रित जर ठरवलं तरच त्याचा विकास होऊ शकतो, तरच ते कामं मार्गी लागू शकतात असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच ही आजची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या देखील उपस्थित आहेत. त्यांनी पण अतिशय चांगलं काम मागच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये आणि संगमनेर शहरामध्ये केलं. विश्वासराव मुर्तडक आहेत, आपले चीफ ऑफिसर दयानंदजी गोरे आहेत, सगळे नगरसेवक नगरसेविका आणि सगळ्या विविध संस्थांचे संघटनांचे प्रतिनिधी म्हणून, विविध समाजांचे प्रतिनिधी म्हणून आपण सर्वजण इथं आलेले आहात. म्हणजे मोबाईल विक्रेत्या संघटनेपासून ते सगळ्या संघटनांचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. ज्यावेळेस आपण गावात पाहिलं तर एक 4-5 गोष्टी प्रकर्षाने खूप त्रासदायक आता आपल्याला दिसत आहेत. एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आज शहरामध्ये एक 10 ते 15 ठिकाणं अशी आहेत का जिथं चालायला सुद्धा जागा नाहीये. तिथे अतिक्रमण झालेले आहेत, तिथं रस्त्यावर लोक गाड्या लावतायत, त्याला कोणती शिस्त नाहीये. दुकानदार दुकानाचं सामान बाहेर ठेवतायत, त्याच्या पुढं गाडीवाला गाडी लावतोय, ज्याला 2 मिनिटं जाऊन यायचं तो त्याच्या पुढं गाडी लावतोय. तुम्ही जर राजपाल पासून जर आतल्या रस्त्याला गेले तर इतक्या बँका झालेल्या आहेत, एक पण बँकेचा माणूस सिक्युरिटी गार्ड ठेवत नाही. त्याच्या इथं येणारे पार्किंगची तरी त्यांनी व्यवस्था करावी, परंतु कोणी करत नाही. बांधकाम परवानगी आपण एका प्लॅनवर घेतो, प्रत्यक्षात मात्र बांधकाम आपण वेगळंच करतो. संगमनेर शहरामध्ये 90% बांधकामं जे आहेत ते प्लॅन प्रमाणे झालेले नाहीत. त्याचं कंप्लिशन सर्टिफिकेट आपण घेत नाही. बांधकामामध्ये पार्किंग दाखवतो, प्रत्यक्षात तिथं गाळा काढतो. हे सगळे प्रकार आपले झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर फ्लेक्सच्या बाबतीमध्ये बोर्डाच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करतो की हे कमीत कमी लागावे. त्याच्यासाठी धोरण आपल्याला ठरवावं लागलं, नाही तर उठसूट कोणी पण बोर्ड लावत होतं. भाजी मार्केट, कोरोनाच्या काळानंतर भाजी मार्केट जे आहेत ते गावात आज अशा पद्धतीने भाजी मार्केट तयार झालेत की कोणी कुठेही बसतंय, त्याला कुठली शिस्त राहिलेली नाही. गावात आपल्या मोमोच्या गाड्या आलेल्या आहेत, चायनामध्ये नसतील एवढ्या गाड्या आपल्या संगमनेरात तयार झालेल्या आहेत. गल्लोगल्ली मोमो विकले जात आहेत. म्हणजे कोणाच्या मनातील तो लगेच येतो आणि व्यवसाय चालू करतो. ठीक आहे, व्यवसाय हे करावाच लागणार आहेत, परंतु त्याला कुठेतरी एक पद्धत असली पाहिजे की त्याची परवानगी घेतली पाहिजे, त्याचं ठिकाण ठरलं पाहिजे, कोणाला कुठं उभं राहायचं काही नाही ते ठरलं पाहिजे. आणि ह्याचा त्रास आज आपल्याला होतोय, प्रत्येक व्यापाऱ्याला होतोय. इथं आता मार्केट कमिटीचे समजा व्यापारी बांधव आलेले आहेत, त्यांच्या गाड्यांच्या समोर जर दुसरा गाडीवाला येऊन जर व्यवसाय करायला लागला तर त्याच्याकडे गाड्यात जायला सुद्धा रस्ता नाहीये. ही परिस्थिती आहे. मोकाट जनावरांच्या बाबतीमध्ये फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. गायी सोडून दिल्या जातात, त्याचे मालक
जोपर्यंत ती आपण पांजरपोळला नेत नाही तोपर्यंत जागेच होत नाही. पांजरपोळला गाय नेली की मग सगळे येऊन म्हणतात नाही ही आमची ही आमची आहे. ती दिवसभर गावात चरती आणि दूध बरोबर जाऊन संध्याकाळी ती देती. मोकाट कुत्र्यांची अवस्था अशी झालेली आहे की त्या कुत्र्यांच्या बाबतीत सुद्धा आपण काही निर्णय घ्यायला गेलो तर दोन्ही बाजूचे लोक येतात. श्वानप्रेमी पण येऊन उभे राहतात, कुत्र्यांना हात लावायचा नाही. ते कुत्रे आज लोकांना त्रास देत आहेत. गावात किती कुत्रे असावे भटके याचा सर्वे जर केला तर 1200 ते 1500 कुत्रे आज संगमनेर गावात आहेत. गाया झुंडीच्या झुंडीने जातात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे करण्यासाठी आपल्याला काही नियम स्वतःलाच घालून घ्यावा लागतील. शेवटी मी तर ठरवलेलं आहे की आपण सगळ्यांनी मला या निवडणुकीमध्ये संधी दिली. मी या सगळ्या इथं सगळे नगरसेवक नगरसेविका सगळे बसलेले आहेत, नगराध्यक्ष बसलेले आहेत, त्यांना पण मी सांगितलं याची राजकीय किंमत जरी मोजावी लागली तरी माझी तयारी आहे. त्याच्याबद्दल माझं काही कोण नाराज होत असेल मी त्याच्यात मी सहन करायला तयार आहे. आता तुमच्यावर नगरसेवकांवर मी येऊ देणार नाही, परंतु मी तर तयार आहे ते सगळं करण्यासाठी. तिथं संग्राम जोंधळे बसलेले आहेत. मागच्याच आठवड्यात आम्ही सगळे जे हॉकर आहेत म्हणजे रस्त्यावर व्यवसाय करणारे त्यांची जी कमिटी त्याच्यात ते प्रमुख आहेत त्यांची पण बैठक घेतली. त्याला काहीतरी नियमावली दिली पाहिजे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या ह्या शहरातले नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला माहित पाहिजे आणि तुमच्या सल्ल्यांनीच पुढं आपल्याला कसं काम करायचं हे केलं पाहिजे. यासाठी ही बैठक आज आपली आयोजित केलेली आहे. प्रत्येकाला आपापल्या याच्यात थोडंफार नुकसान होणार आहे, परंतु आपल्याला ते शहरासाठी करावंच लागेल. नाहीतर मी कायम सांगत असतो विश्वास काकांचं, किशोर पवार वगैरे यांचे जे वॉर्ड आहेत यांच्या वॉर्डांमध्ये आता फक्त म्हातारे माणसं राहतात, मुलं नाहीच आहेत. सगळे मुलं पुणे मुंबई तिकडं राहतात. आई वडिलांना औषधं देण्यापासून सगळे कामं हे नगरसेवक मंडळी करतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि मुलं यायला तयार नाही संगमनेरात. परत मुलं आपले संगमनेरात यायला तयार नाही. त्याचं कारण आहे की त्यांना आता इथं राहावंसं वाटत नाही. आणि म्हणून हे शहर आपल्याला असं पद्धतीने तयार करावं लागेल की राहण्यायोग्य हे शहर आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हे सगळं आपल्याला चालू करायचंय, त्याला तुमचं सहकार्य लागेल. धुळीचा प्रश्न गंभीर आहे, रस्ते फुटलेले आहेत. मागच्या 4 वर्षात रस्त्यांचे कामं जे आहेत ते कशा पद्धतीने झाले आता त्याचं ऑडिट पण आपण करतोय. आणि मला तुम्हाला सांगायचंय आता इथं कैलास भाऊ सोमानी सीए आलेले आहेत. संगमनेर नगरपालिकेचं बजेट करताना आम्ही गावातल्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना म्हणलं तुम्ही हिशोब बघा. त्याचं कारण आहे की संगमनेर नगरपालिका ही वर्षाला 20 कोटी रुपये तोट्यात आहे. किती? 20 कोटी रुपये तोट्यात आहे. 15 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे आणि 35 कोटी रुपयाचं जवळजवळ आपला खर्च आहे. नगरपालिकेला 2 प्रकारचे पैसे येतात. एक स्वनिधी जो स्वतःचा नगरपालिकेचा असतो, जो घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे या माध्यमातून येतो. आणि दुसरा योजनांसाठी येतो, म्हणजे रस्त्यांसाठी येतो, पगारासाठी येतो, ते अनुदान येतं, ते सरकारकडून येतं. ते जसं येतं तसं खर्च होतो. पण हा जो खर्च आहे लाईट बिल हे नगरपालिकेला स्वतः भरावं लागतं. नगरपालिका फंडामधून 50 लाख रुपये महिन्याला लाईट बिल आहे आपल्याला. 50 लाख रुपये महिना. पाणी भरणे, स्ट्रीट लाईट करणे याचं 50 लाख रुपये लाईट बिल आहे. हे सांगायचं कारण या राजेश भैया, हे सांगायचं कारण असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत पाहिजे. हे सांग की हे आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे.
की आपण ज्या गावामध्ये राहतो ह्याचे आपण सगळेजण भागीदार आहोत आणि या शहराचे भागीदार म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजे, आपण त्याच्यात पुढाकाराने आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. रिक्षा स्टॉप आहेत आपले गावामध्ये, जवळजवळ 7-8 ठिकाणी रिक्षा स्टॉप आहेत. त्याला अधिकृत अशी एक व्यवस्था करून द्यावं लागणार आहे. त्यांनी कुठं उभं राहायचं हे बघावं लागणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला काही निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी हे आम्ही आता हे करावंच लागेल. या पद्धतीचं काम आपल्याला चालू करावंच लागेल. आपण जर हे केलं नाही तर भविष्यातल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आजही मी पाहतो की परवा मी बारामतीला गेलो होतो दादांचं निधन झाल्यानंतर, आणि तसं बारामतीला माझं बऱ्याच वेळा जाणं येणं असतं. बारामतीचे रस्ते, कोण कोण बारामतीला गेले का ह्याच्यातलं? तर बरेच जण गेलेलेच. बारामतीचे रस्ते बघा तुम्ही. आपण फक्त म्हणतो संगमनेर बारामती सारखं झालं पाहिजे. बारामतीच्या रस्त्याची क्वालिटी जी आहे, रोडची पण क्वालिटी चांगली आहे, रुंदी पण चांगली आहे, फुटपाथ आहे, त्याला सगळी व्यवस्था आहे. असा एक पण रोड आपल्या संगमनेरात आता नाहीये की ज्याच्यावरून माणूस पायी पायी चालत बिना भीती वाटता की गाडीचा धक्का लागल हा कुठंतरी पोहोचू शकतो. आपण फुटपाथ केले, हा रस्ता केला, आपण याला फुटपाथ केले. तुम्ही जर आता सह्याद्री कॉलेजच्या पुढे गेले तर सगळ्या फुटपाथवर चालणारे खाली, दुकानदार फुटपाथवर, मॉर्निंग वॉकवाला सुद्धा चालू शकत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत याबाबत आपलं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने करावं आणि ही सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायला पाहिजे, यासाठी खरं तर तुम्हाला आज या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. मी आमच्या सगळ्या संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांच्या वतीने, नगराध्यक्षांच्या वतीने, नगरपालिकेच्या वतीने सगळ्यांना आपलं स्वागत करतो. आपल्याला कुठंही काही जाणवलं काम करत असताना, कुठं क्वालिटी काम होत नाहीये, कुठं काही अडचण आहे, तर आपण तातडीने आम्हाला ते वेळोवेळी सांगत जा. आपण त्याच्यामध्ये देखील तातडीने ऍक्शन घेऊ. प्रत्येक गोष्ट ही क्वालिटीमध्येच झाली पाहिजे असं आपलं मत आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्यासाठीच आज आमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही इथं बोलवलं तुम्हाला किंवा आम्ही आणि तुम्ही सगळे एक आहोत आणि संगमनेर हे आपलं महत्वाचं धागा आहे, आपल्या सगळ्यांना जोडणारा. तो धागा व्यवस्थित राहायला पाहिजे यासाठी तुम्हाला आज या ठिकाणी आमंत्रित सगळ्यांना केलेलं आहे. जेवढे जेवढे संस्था संघटना पदाधिकारी होते त्यांना सांगितलं होतं की एक प्रतिनिधी आपण पाठवा. मोठ्या संख्येने आपण सर्वजण, सगळ्याच पद्धतीचे लोक, सगळ्या वर्गाचे लोक या ठिकाणी आले. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.